सर, आपण सर्वजण समोर येऊन साहेबांचा या ठिकाणी मुख्य सत्कार करावा। तसेच त्यांच्या समवेत मी डॉक्टर भालचंद्रजी पैके साहेब, मी डॉक्टर सौ सुनताताई चवळे मॅडम, सौ कल्पनाताई, ॲडव्होकेट प्रकाशराव चवळे साहेब, या सर्वांना विनंती करतो, सौ सरिताताई, सर छायाताई, आपण सर्वांनी मुख्य सत्कार या ठिकाणी आदरणीय साहेबांचा या ठिकाणी पार पाडावा। वेळ कमी असल्यामुळे आपण मनोगत या ठिकाणी थांबवणार आहोत आणि यानंतर मुख्य सत्कारानंतर आमचे आदरणीय डॉक्टर सौ सुनीताताई चवळे मॅडम हे आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करणार आहेत। थोड़ा मोबाईल हाथ मार गया। यानंतर मी मोबाईल वाले पाठीमागे या। हां, मोबाईल मध्ये येऊ लागले। हां, 4-5 तोंड या ठिकाणी रिबीन मंत्री महोदयाचे असते, रिबीन कट करून मंत्री महोदय शाळेचं नवीन नाव या ठिकाणी आदरणीय साहेबांची आम्हाला कायमस्वरूपी आठवण राहील यासाठी सर्व संस्थांनी त्यांचं नाव या ठिकाणी दिलेलं आहे। श्री लोहारे डीबी यशवंत माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय अहमदपूर या ठिकाणी उद्घाटन होत आहे। आपण सरके थोडं मागे या। जोरदार टाळ्या वाजवून या ठिकाणी आपण नवीन दिलेलं नाव याचं या ठिकाणी आपण स्वागत करूया। हरीश तिथेच राहूया। सर समोर, सर्वांनी समोर पहा। यानंतर दैनिक देशोन्नतीचं पेजचं उद्घाटन पण आदरणीय आणि पितृतुल्य डीबी लोहारे सर सौश्री यांच्या 92व्या वाढदिवसाच्या निमित्तानं अभिष्ट चिंतनाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे। या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आता ज्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं, महाराष्ट्र राज्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस शिवानंदजी हेंगणे, राजकुमारजी मजगे, अभयजी मिरकले, या संस्थेतील सर्व विभागाचे मुख्याध्यापक, प्राचार्य, सर्व कर्मचारी वर्ग, आमच्या भगिनी चवळेताई, पैके साहेब, संस्थेचे सर्व पदाधिकारी आणि पत्रकार मित्र, मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या माता भगिनी आणि माझ्या तरुण मित्रांनो, दरवर्षी आपण कौटुंबिक कार्यक्रम आपण गुरुजीचा करत असतो। या वर्षाचं वेगळं वैशिष्ट्य काय आहे तर गुरुजीने दिलेला आशीर्वाद आज राज्याचा सहकार मंत्री 92 वर्षामध्ये मला गुरुजीचा या ठिकाणी वाढदिवस करता आला। गुरुजीने आपल्या जीवनामध्ये खूप कष्ट केले, मेहनत केली। एखाद्या ग्रामीण भागामध्ये जन्म घ्यायचा आणि त्यांच्यावर स्वामीनारायण तीर्थ स्वामी रामानंदाचा त्यांच्यावर प्रभाव होता। गोविंदभाई श्राफ, मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या वेळेस देखील गुरुजींनी त्या लढ्यामध्ये काम केलेलं आहे, सहभाग घेतलेला आहे आणि गांधीवादी विचार त्यांनी अंगीकारलेला आहे। आणि म्हणून अशा प्रकारचं आपल्याला समाजाचं काहीतरी देणं लागतंय, म्हणून आपल्याला समाजाचं देणं लागत असताना कशामधून हे पूर्ण होत असेल तर ते शिक्षणाशी अपार आहे। 2 क्षेत्र असे आहेत, एक सहकार क्षेत्र आणि शिक्षण क्षेत्र, त्याच्यामुळं समाजाची प्रगती होत असते। आणि गुरुजींनी ही शिक्षण संस्था काढली, आज त्याचं नामकरण आपण केलेलं आहे डीबी लोहारे माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा। आणि गुरुजींनी हा विचार पुढे आणला की आपल्याला समाजाला जर एक दिशा द्यायची असेल तर एकच क्षेत्र आहे, ते म्हणजे शिक्षण क्षेत्र। मेडिकल कॉलेज, इंजिनिअरिंग कॉलेज हे देखील खूप मोठं काम आहे।
पण त्यांनी जाणून बुजून ग्रामीण भागामध्ये शाळा काढायचं आणि गोरगरिबाच्या मुलाला शिक्षणाची सोय व्हावी या भूमिकेतून त्यांनी जे काम केलं आणि त्यांच्याबरोबर काकूचंही कौतुक केलं पाहिजे. कारण एखाद्या यशस्वी स्त्री पुरुषाच्या मागं यशस्वी स्त्रीच खंबीरपणे उभा राहू शकते. आपण म्हणत असतो की आता गुरुजी 92 वर्षे राहिले शिवानंदजी, ज्यांची मंडळी पक्की आहे ते ज्याच दिवस जगते. आता बघू तुमचं कसं आहे. आणि ते देखील आमची वहिनी पक्की आहे, शिवानंद आप्पाची खूप सेवा करते. तुमची तर तब्येत कुठं खराब आहे, खबूतरावने सारखं फोन असतात आणि सांगतात नाही नाही मी मंत्री महोदया संघ आहेत. मग ते बोलत वहिनी माझं नाव सांगून दुसरीकडे कुठं जाऊ जात नाही ते. एक शिवानंदचं तुम्हाला माहिती कसं आम्ही लहानपणचे मित्र आहोत. हा आत्ताचे राजकारणातले नाही तर लहानपणचे आम्ही मित्र आहोत. त्याच्यामुळं आमचे विचार एक असतात आणि आक्रमक आहे ते. राहावं लागतं एखादी हत्यार आपल्यापाशी. आता ते धंदा आम्ही सोडलाय. आम्हाला आता तुम्ही आमदार केल्यामुळे जास्त आक्रमक व्हायचं नाही. काय राजे भाऊ पदाला शुभेल असं वागावं लागतंय. आपली मतदारसंघाची बदनामी होते म्हणून एक हाताला ठेवलेला आहे कधी लागलं तर. ते विचारले एकदा मला निवडणुकीत काल परवा कसं करायचं आहे. म्हणलं साधं धुवायचं नाही, सोडा लावून धुवा म्हणलं. ज्याला धुवायचे त्यालाच की कुणाला घेऊन काय पाहिजे. आपण कपडा कधी धुतो, साडा घाण झाल्यावर तेल लागल्यावर धुतो ना. अशा प्रकारचा हा माझा मित्र आहे. आणि गुरुजींनी किती लोकांचं भलं केलंय सांगा ना. तर समाजाचं हित केलं, एवढ्या लोकांना शिक्षणाची दारं खुली करून दिले, कितीतरी प्रपंच या ठिकाणी बसले, कितीतरी मुलामुलीला शिक्षणाची चांगल्या प्रकारची दर्जेदार सोय केली. नुसतं शिक्षणातच नाही, खेळामध्ये असेल, आरोग्य शिबिर असेल आणि गांधीवादी विचार. आज लोक महात्मा गांधीला काही नाव ठेवतात, चांगलं वाटत नाही मला. कारण गांधी समजूनच घेतला नाही. तुम्ही लिओ टॉलस्टॉय म्हणतोय की माझे गुरु कोण आहेत तर महात्मा गांधी. नेल्सन मंडेला देखील म्हणतात की मला महात्मा गांधीचे विचार मान्य आहे. जगामधल्या लोकांनी देखील महात्मा गांधीला मान्य केले आणि गुरुजींनी ते महात्मा गांधी सारखे वागलं आणि कृतीत त्यांनी अनुकरण केलंय. गांधी खादी कपड्यासाठी कधीच काही घातले नाही, कसल्याही प्रकारचा आविर्भाव नाही, प्रशासनावर पक्कड असणार आहे, एक शिस्तीचे माणूस म्हणून आम्ही लोहारी गुरुजीकडे बघतो. ज्या माणसाने आयुष्यामध्ये शिस्तीमध्ये राहिलंय आणि आरोग्य चांगलं राहायचं दुसरं एक शिवानंदाप्पा कारण असतं की कुणाचं वाईटच करायचं नाही. सारखं आपलं एनर्जी कुठं खराब होते, ऊर्जा उगाचच राजेभाऊचं बघतो, आभईचं बघतो, कोणी कुणाचं काही बघत नसतं. त्याच्या नशिबाचा भाग असतो. पण ते त्याला बघण्यामध्ये त्याचं काही नुकसान करण्यामध्ये आपलीच एनर्जी खराब होते आणि आपले शरीर डॅमेज होत असतात. म्हणून ज्या लोकांची तब्येत चांगली आहे त्याच्या पाठीमागे हे कारण आहे की आलं त्याला मग तुमचं भलं हो म्हणणाऱ्यापैकी. आणि सतत ज्या वेळेस आम्ही उभारलो त्यावेळेस गुरुजी आम्हाला सतत पाठिंबा दिलेला आहे, आशीर्वाद दिलेला आहे. या वर्षाचा 25 तर वेगळाच अनुभव. आता सांगितलं आमच्या हिरपळ्याने. सुरुवातीला इथं आलो, काकू होत्या, बसलो. असे पहिला सुरू केल्यावर निवडणूक लागली आहे. अहो तुम्ही आमदार नाही हो, मंत्री होणार आहो, हे पहिला सुरू. राघव तुम्ही आता पुन्हा आलं तर आता गुरुजीकडे येतात पण ते मिळत नाही. अपेक्षा घेऊन गेल्यावर काही मिळत नाही. सहज जायला पाहिजे, सहज आल्यावर मिळते तेव्हा. आणि काकू होत्या, बसलो, चहा पिला. चापोलीला एक वास्तव शांती होती. कोणाची चाटी गुरुजीची कोण असतात. हा मग ते आमंत्रण आम्हाला असल्यामुळे आम्ही तिथे गेलो. गुरुजी तिकडे बसले होते. मग धडाधडा माणसं आले. गुरुजीने विचारले कोण आले, कोण आले. बाबासाहेब पाटील आले. ते बोलले अहो तुम्ही आमदार नाही हो, आता मंत्री आहो. म्हणजे एकदा नाही दोनदा राहिलो हो का. आणि काकू त्याला हे शिवानंद हेगडे लोक ती होती त्या दिवशी. म्हणजे काय त्यांची इच्छा होती. आता जे मी मंत्री झालो ना की त्यांच्या इच्छेमुळे झालं असं मला असं वाटतं कधी कधी. कारण त्यांना शिवलिंग शिवाचार्य महाराजांचा आशीर्वाद होता, त्यांना सहकार्य लाभलं आहे, तो विचार त्यांना मान्य होता. आणि अशा प्रकारचं गुरुजींनी आतापर्यंत काम केलंय. आम्हाला तर किती राहावा दिवस वाटते पण कमीत कमी 100 तर पूर्ण करावं असं मला वाटतं. जास्त काही नाही. 100 हा चांगलं नाही. काय म्हणायचे आम्हाला गुरुजी मी 80 गाठणार. काय म्हणायचे आपल्याला 80 पर्यंत राहणार. हा मला 80 पर्यंत. हा
आता काय म्हणलं आहे, आता बाबासाहेब मंत्री झाला ना, मग मला त्या दिवस जगायचं. माणसाला असतंय का माणसाच्या जीवनामध्ये एक त्या सगळ्या गोष्टी चांगल्या झाल्या, आज मुलगी चांगलं काम करते, जावई चांगले आहेत, मुली चांगल्या आहेत, माणसाचं त्याच्यामध्ये माणसाला आनंद भेटतोय. आणि मग आपला एक मित्र कार्यकर्ता मोठ्या पदावर गेलाय, त्याचा आनंद वेगळा असते, ते सांगता येत नाही. म्हणून अशा प्रकारचं गुरुजीनं आयुष्य जगलेलं आहे. आणि अजून काही ताई तुम्हाला करायचं असेल, मी आणि जाधव साहेब आम्ही सगळेच कुठल्याही संस्थेचं काम असू द्या, आम्ही तुमच्या सोबत आहोत. कारण करणाऱ्यालाच करा दिसणार होईना, ज्या माणसाला यश येते त्याच माणसानं करावं लागतंय. म्हणून तुम्ही केलंय, जपा आणि टिकून बी ठेवलं ते महत्वाचं आहे. न काढलं तरी चालतंय राजाभाऊ, पण आहे ते आता ह्या कलियुगामध्ये टिकवलं देखील महत्वाचं आहे. तिथे जेवढे लोक जमलेले आहेत, अभय म्हणा, कासनाळे म्हणा, हे जे पैसेवाले ते तातापुरे म्हणा, तुम्ही कमाईच्या भानगडीत पडू नका, आहे ते सांभाळा. सांभाळा म्हणजे कमाई आहे, खरं आहे का? आता कमाईचे दिवस फार राहिलेले नाहीत. ते अशा प्रकारचं आपण काम करावं. आणि गुरुजीची कमाई कशात मोजायची, तर त्यांनी जे केलेलं काम आहे त्यांच्या जीवनामध्ये, तर त्यांनी समाजासाठी आयुष्य वेचलेलं आहे आणि त्या आयुष्याला उत्रक्ष झालेलं आहे. आणि त्याचे फळ आपण सगळं, हे फळं कोण आहे तर हे सगळे आपण जमलेले आपण लोक आहोत. अशा प्रकारचं अतिशय चांगल्या प्रकारचं जीवन जगलं. अनेक लोकांना पदामुळे किंमत असते, पण गुरुजीचं असं आहे की गुरुजी ज्या पदावर बसले त्या खुर्चीला त्याची किंमत येत असते. अशा प्रकारचं गुरुजीनं जीवन, अतिशय चांगल्या प्रकारचं जीवन त्यांच्या मनाप्रमाणे, त्यांच्या इच्छेप्रमाणे जगले आणि निसर्गाच्या सोबत जगले. अशा प्रकारचं जगले. आजच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आपण इथल्या सगळ्या लोकांनी, आपण सगळेजण निवेशनीच आहात, आज आपण संकल्प मोबाईल वाले पाठीमागे या. हा, मोबाईल मध्ये हा 4-5 तोंड या ठिकाणी रिबीन मंत्री महोदयाचे असते, रिबीन कट करून मंत्री महोदय शाळेचं नवीन नाव या ठिकाणी आदरणीय साहेबांची आम्हाला कायमस्वरूपी आठवण राहील यासाठी सर्व संस्थांनी त्यांचं नाव या ठिकाणी दिलेलं आहे. श्री लोहारे डीबी यशवंत माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय अहमदपूर या ठिकाणी उद्घाटन होत आहे. आपण थोडं माग या. जोरदार टाळ्यावरून या ठिकाणी आपण नवीन दिलेलं नाव याचं या ठिकाणी आपण स्वागत करूया. खालीच तिथेच राहूया. सर समोर, सर्वांनी समोर पहा. यानंतर दैनिक देशोन्नतीचं पेजचं उद्घाटन. एखादी कोणी व्यसन करत असेल, तंबाखू खात असेल, तर आजच्या वाढदिवसाच्या निमित्तानं काही सोडल्या पाहिजे गोष्टी. अशा प्रकारचे गुरुजीचा आदर्श आपण घेऊन जगायचा प्रयत्न करूया. गुरुजीला माझ्या वतीनं आणि काकुले खूप खूप शुभेच्छा देतो. येणारा कार्यकाळ अतिशय चांगला आरोग्यमय जावा अशी म्हणत नाही. काय संपत्तीची गरज आता राहिली नाही, खूप संपत्ती झालेली, हे आपण संपत्ती आहोत. अशा प्रकारचं जीवन जगावं असे परमेश्वराला प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द संपवतो.